नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत शनिवारवाडा। तर चला तर मग शनिवारवाडा एक्सप्लोअर करण्यासाठी जाऊयात। सध्या आहे मी शनिवारवाड्याच्या बाहेर। बघा हा शनिवारवाड्याच्या बाहेरील परिसर, हा शनिवारवाड्याचा एंट्री गेट। यामधनं आपण एंट्री केली। हे असलं एंटर केल्याबरोबर असं दिसणार आहे। एंट्री केल्याबरोबर मला असं दृश्य दिसणार आहे। इथनं पायऱ्या चढून आपण वरच गेलो। वरतीचे दृश्य असे आहे। पायऱ्या चढून वरी गेल्यानंतर हे असं वरचा परिसर आहे। तर शनिवारवाड्याच्या इतिहासाबद्दल जर बोलायचं झालं तर शनिवारवाडा ही महाराष्ट्रातील पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे। इसवी सन 18व्या शतकात हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान म्हणजेच अर्थात पेशवे यांचे निवासस्थान व कार्यालय होते। भारत सरकारने शनिवारवाड्याला दिनांक 17 जून इसवी सन 1919 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे। आणि इतिहासाबद्दल बोलायचं म्हणलं तर शनिवारवाड्याच्या पायाभरणीचे काम 10 जानेवारी 1730 रोजी सुरू झाले, तर 22 जानेवारी 1732 रोजी शनिवारवाड्याची वास्तुशांती करण्यात आली। त्या दिवशी शनिवार होता म्हणून शनिवारवाडा असे नाव पडले। 1732 नंतरही या वाड्यात वारंवार नवीन बांधकामे बदल होत राहिले। बुरुजांच्या दरवाजाचे काम होण्यास 1760 हे वर्ष उजाडले। 1808, 1812, 1813 या वर्षी छोट्या मोठ्या आगी लागल्याच्या नोंदी सापडतात। तर 17 नोव्हेंबर 1817ला वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागले। त्यानंतर येथे काही काळ पुण्याला पहिला कलेक्टर हेनरी डंडास रॉबर्टसन राहत होता। त्यानंतर वाड्यात तुरुंग, पंगग्रह, पोलिसांची निवासस्थाने होती। 1828 मध्ये वाड्यास मोठी आग लागली व आगीत बहुतेक सर्व इमारती जळाल्या। पुढे तब्बल 90 वर्षांनी अखेर वाड्याची दुरावस्था संपली। 1919 मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला व वाड्याचे उत्खनन करण्यास सुरुवात झाली। त्या काळी वाड्यात कोर्टासाठी वापरण्यात येणारी इमारत 1923 पूर्वी उत्खननासाठी पाडण्यात आली। शनिवारवाड्यासंबंधी अनेक दुर्घटना आहेत। वाड्यातील पेशव्यांच्या कार्यालयात अनेक वीर आणि मत्सुदी येत। राजकारणाचे येथे फड रंगत। पेशव्यांचा दरबार येथेच होता। पेशव्यांच्या घरातील मुलामुलींचे लग्न याच वाड्यात होत। शनिवारवाड्यासमोरील पटांगणात मोहिमेला जाणारे सैन्य जमत असे। पुढे येथे जाहीर सभा होऊ लागल्या। आचार्य अंतरांनी संयुक्त मराठांची चळवळ याच पटांगणातून लढवली। वाड्याच्या पटांगणातील मारुती सभामंडप होता। हे मंदिर लाईट्स पूल म्हणजे हल्लीचा नवा पूल किंवा शिवाजी पूल बांधणाऱ्या केंदळ्यांनी बांधले। मंदिरात 19 मार्च 1924 रोजी मारुतीची मूर्ती बसविण्यात आली। तर मित्रांनो, तुम्ही बघितलाच असाल व्हिडिओमध्ये शनिवारवाडा कसा होता। तर ह्या व्हिडिओसाठी आपण एवढंच ठेवू। भेटूत आपण असंच पुन्हा एका पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, बाय बाय।